श्रीपादराजम शरणम सुभते. आता कालच्या भागात आपण पाहिलं होतं की शंकर भट हे सिद्ध योगींद्रांच्या आश्रमामध्ये पोचले होते आणि तेथे गेल्यानंतर त्यांनी मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिराचंही दर्शन घेतलं होतं. तर आता पुढची कथा आपण ऐकणार आहोत. तर रात्रीनंतर सिद्ध योगेंद्रांनी त्यांना जो काही उपदेश केला तो उपदेश केल्यानंतर शंकर भट गाढ झोपले. पुढचं कथा अशी, माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्का बसला, कारण मी एका औदुंबराच्या वृक्षाखाली पहुडलो होतो. जवळपास माणसांची गर्दी नव्हती. श्री सिद्ध योगेंद्राच्या आश्रमातील माझा रात्रीचा मुक्काम एक भ्रम होता काय? मी श्री सिद्ध योगेंद्र जादूगार होते की सैतान होते, असे नाना विकल्प माझ्या मनात येऊ लागले. श्री भगवान दत्तात्रयांबद्दलचे श्री योगींद्रांचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात लहान घरे असलेले गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी स्वतः ब्राह्मण असून ब्राह्मणाशिवाय इतर कोणाच्या घरी अन्न ग्रहण करू शकत नसे. कोणी शिधा पुरवल्यास मी स्वतः स्वयंपाक करण्याचे ठरवले. ते अन्न मी खाऊ शकलो असतो, पण गावात ब्राह्मण राहतात की नाही याबद्दल शंका वाटली. त्यामुळे मी गावकऱ्यांना त्याबद्दल विचारणा केली. त्यापैकी एक जण म्हणाला, महोदय, हे गिरिजन लोकांचे गाव आहे. मी या गावाचा मुख्य आहे. आमच्या गावात कोणी ब्राह्मण नाही. तुमचा आक्षेप नसल्यास आम्ही फळे आणि मध देतो. प्रवासादरम्यान शूद्राप्रमाणे आचरण करण्यास हरकत नसते, अशी म्हण आहे. त्यामुळे प्रवासात कोणीही काही देऊ केले तरी ते चुकीचे न मानता त्याचा स्वीकार करावयाचा मी ठरवले. त्या खोल अरुंद दरीत उपलब्ध असलेल्या फळे आणि मध त्यांनी माझ्यापुढे आणून ठेवली. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर बसला आणि चोचीने माझ्या डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे प्रयत्न केले, परंतु ते व्यर्थ गेले. तेवढ्यात अजून काही कावळे आले व ते बेलगामपणे माझ्या शरीराला सर्वत्र चोचीने जखमा करू लागले. मी घाबरून पळू लागलो. ते कावळे माझा पाठलाग करू लागले. गावातील कोणीही मला सहाय्य करू शकले नाही. गावाचा प्रमुख म्हणाला, अरे रे, अजब घटना आहे. आमच्या परिसरात कावळे कोणालाही इजा करत नाहीत. आम्हाला आश्चर्य वाटते की तुम्हाला इजा करण्याइतके हे कावळे क्रूर आणि दुराग्रही कसे झाले. तुम्ही सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल किंवा अपमान केला असेल, त्याचा शाप म्हणून ही शिक्षा तुम्हाला भोगावी लागत असावी. या शिक्षाक्रमाप्रमाणे आम्ही बाधा आणल्यास त्या तपस्व्याचा राग आमच्यावर ओढवेल. त्यामुळे या दैवी क्रमाला बदलण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. कृपया गैरसमज घेऊ नये, असे बोलून तो प्रमुख गप्प झाला. आता बघा, सिद्ध योगेंद्राच्या आश्रमात जेव्हा ते झोपले आणि झोपून उठले शंकर भट, तेव्हा काय झालं तर आजूबाजूचा आश्रमच नाहीसा झाला. आश्रम दिसेनासा झाला आणि ते एका औदुंबर वृक्षाच्या खाली झोपलेले किंवा पडलेले त्यांना स्वतःला आढळ. मग त्यांना काय वाटलं, अरे, सिद्ध योगींद्रांचा आश्रम तर भ्रम तर नव्हता ना. रात्री आपण मुक्काम केला तो काय भ्रम होता का? ते सिद्ध योगींद्र कोणी जादूगर किंवा सैतान तर नव्हते ना, असेही विचार त्यांच्या मनात येऊन गेले. आणि नंतर त्यांच्या मनात सिद्ध योगेंद्रांनी जे काही दत्तात्रयांबद्दल सांगितलं ते आलं आणि पुढे त्यांनी प्रवासास सुरुवात केली. पुढे प्रवासात सुरुवात करता करता ते एका गिरिजनांच्या गावामध्ये गेले आणि तिथे त्यांना भूक लागली असं त्या गिरिजनांनी त्यांना फळे आणि मध आणून दिलेला आहे. आणि तो मध खात असताना तिथे कावळ्यांनी घेऊन त्यांना चोचीनी त्यांच्यावर प्रहार करून त्याला अगदी रक्तबंबाळ करून सोडलेला आहे. आणि त्यावेळेला तो गिरिजनांचा जो मुख्य असतो तो त्यांना काय म्हणतो, तुम्ही कोणाची तरी निंदा केली. कारण का इथले कावळे काही इतके क्रूर नाहीत की ते कोणाला असं त्रास देतील, पण तुम्ही कोणाची तरी तपस्व्याची निंदा केली असणार, महान पुरुषाची निंदा केली, म्हणून तुम्हाला हे भोगावं लागतं आहे. आणि जर आम्ही जर बाधा आणली तर आम्हालाही त्या तपस्व्याचा रोष पत्करावा लागेल, असे सांगून तो गिरिजनांचा प्रमुख गप्प होतो.
मला दिलेली फळे व मध यांचा मी स्वीकार करू शकलो नाही. माझे शरीर रक्तबंबाळ झाले. मी पळत असून सुद्धा कावळे माझा पाठलाग करू लागले. मला जखमी करत होते. माझी दयनीय अवस्था पाहून मला अत्यंत दुःख झाले. मी सिद्धयोगींद्रांबद्दल शंका घेतली. त्यामुळे मला त्यांनी शाप दिला असेल काय? पण त्यांनी तर श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्याचं भाग्य तुला लाभो असा आशीर्वाद दिला होता. बहुधा माझ्या मागील जन्मातील साठलेली पापकर्मे नष्ट झाल्याशिवाय मला भगवान श्री दत्तात्रयांचे दर्शन होऊ शकणार नाही. मी किती पापकृत्ये गोळा केली आहेत ते मला ठाऊक नाही. सर्व पापांचे परिमार्जन होण्यासाठी अशा किती शिक्षा मला भोगाव्या लागतील कोण जाणे. ही इतकी सगळी संकटे आणि समस्या श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन व्हावे या आशीर्वादात अंतर्भूत होती का? अरे देवा, अजून किती शिक्षा माझ्यावर लादणार आहेस? आता मला कोण वाचवेल? श्रीपाद श्रीवल्लभ वाचवा मला. शरणम शरणम श्रीपाद श्रीवल्लभा. पूर्ण शरणागतीचा विचार मनात ठेवून मी धीम्या गतीने औदुंबराखाली पोचलो. मी विचार केला की दत्तप्रभूंचे निवासस्थान असलेला औदुंबर वृक्ष माझे रक्षण करेल. पण श्री दत्तप्रभूंची लीला काही औरच होती. माझ्या शरीराला अभूतपूर्व दुर्गंध येऊ लागला. त्याच्या किळसवाण्या वासामुळे आकर्षित होऊन आणि दैव दुर्विलासामुळे मोठे विषारी सर्प पटकन एका रांगेत येऊ लागले व ते मला दंश करून लगेच निघून जाऊ लागले. अगोदर मला कावळ्यांनी त्रास दिला, आता विषारी सर्पांच्या दंशामुळे माझे शरीर विषमय झाले. माझ्या तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. कोणत्याही क्षणी मी मृत्युमुखी पडेन असे मला वाटत होते. सायंकाळ झाली होती. काही धोबी त्या मार्गाने चालले होते. कपडे धुवून वाळवून कपड्यांचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. त्यांनी माझी दयनीय अवस्था पाहिली. पण मी ब्राह्मण असल्याकारणाने मला स्पर्श करण्यास बिचकत होते. दिरंगाईमुळे माझे जीवन धोक्यात येऊ शकेल या कारणाने माझे आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी अधिक महत्त्व दिले. त्यांनी मला एका गाढवावर बसविले आणि त्यांच्या गावी घेऊन गेले. त्या दिवशी एकामागून एक अशा संकटांची मालिकाच आयुष्यात घडत होती. ते धोबी एका चर्मकाराच्या वसाहतीमध्ये घेऊन गेले. त्यापैकी एका चर्मकाराला विष संदर्भातील औषधांचे ज्ञान होते. त्यांनी मला पलंगावर ठेवले. माझ्या बुडाला दोरखंड बांधले आणि तो परिसर दुर्गंधीने भरला होता. त्या चर्मकाराच्या वैद्याने काही रानटी औषधी वनस्पतीचा रस काढला व मला पिण्यास दिला. ज्या ठिकाणी सर्पाचा दंश झाला होता तेथे त्याने काही पाने बांधली. पिंपळाची काही पाने, कोवळी पाने त्यांनी तोडली आणि पाण्यात या बुंद्यातून दिसणारा चीक वाहत होता. त्या पानांचे देठ त्यांनी माझ्या दोन्ही कानात ठेवले. मला तीव्र वेदना होत होत्या. मी उठून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 2 सशक्त माणसांनी मला घट्ट पकडले आणि मी असहाय्य होतो. त्या वैद्याने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, हे विष पिंपळाच्या पानात उतरेल. जसजसे विष मोठ्या प्रमाणावर पिंपळाच्या पानात जाईल तसतसे हा माणूस अधिक मोठ्याने ओरडू लागेल. त्यामुळे तुम्ही त्याला घट्ट पकडा. काही वेळाने विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. मी पूर्ण रात्र वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी त्याच्या कुटुंबियासह मधुर आवाजात दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो आणि त्याच्या रसभरीत कीर्तन गायनाचे माझे हृदय दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. तो माझा गुरुबंधू असल्याने आमच्यामध्ये एक आध्यात्मिक नाते निर्माण झाले. त्याच्यावरील माझे प्रेम वृद्धिंगत झाले. दुसऱ्या क्षणी मी एका श्रेष्ठ ब्राह्मण जातीत जन्माला आलो असून तो चर्मकार खालच्या जातीचा आहे याची मला जाणीव झाली. आता बघा, तिथून त्यांना तो दंश जेव्हा कावळ्यांनी दंश केला त्यावेळेला ते पळत पुन्हा त्या औदुंबर वृक्षाच्या खाली आले आणि त्यांना वाटलं की आता सिद्धयोगींद्र बरं मला कशाला असं करतील, कारण का सिद्धयोगींद्रांनी त्यांना शंकर भटांना शाप देण्याच्या ऐवजी
आशीर्वादच दिला होता की तुला दत्तप्रभूंचं दर्शन येईल. नंतर शंकर भटांना जाणीव झाली की त्यांच्या आशीर्वादामध्ये सगळं तर अंतर्भूत नाही ना, की म्हणजे दत्तप्रभूंचं दर्शन होणं ही काही सोपी घटना नाही. मग त्यासाठी मी गोळा केली पापकर्म सगळी आधी नष्ट होण्याची गरज आहे आणि त्याकरता कदाचित मला ही शिक्षा भोगावी लागत आहे असाही विचार त्यांनी मनात केला. म्हणजे एकाच घटनेचा शंकरभट सगळ्या बाजूनी सर्वतोपरी विचार करत होते आणि तो विचार करताना त्यांनी हेही मत मांडलं आणि मग ते दत्तांना शरण गेले की हे कारण का त्यांना असह्य वेदना होत होत्या. दत्तांना शरण गेले की मी तुम्हाला शरण आहे आणि त्यांच्या वेदना कमी होण्याच्याऐवजी त्यांच्या शरीरातनं जी दुर्गंधी येत होती त्याच्यामुळे अनेक सर्प आकर्षित झाले. ते सर्प त्यांच्या दिशेने येऊन त्यांना दंश करून निघून जावं लागेल. सर्पाचं विष अंगात भिनल्यामुळे त्यांची मरणाव्रत अवस्था झाली आणि त्याच वेळेला तिथून काही धोबी होते जे आपल्या धुतलेल्या कपड्यांचे गाठोडे घेऊन गाढवावर टाकून घेऊन जात होते. तिथे जात होते आणि त्यांना ते शंकरभटांना त्यांनी पाहिलं, पण त्यांच्या मनात आलं हा ब्राह्मण व्यक्ती, ह्याला आपण कसं बरं हात लावायचं. मग ते आधी सुरुवातीला ते जरा हात लावायला घाबरत होते, पण नंतर त्यांनी म्हटलं की याचे प्राण जाणार. मग त्यांनी त्याला उचलले आणि गावामधील एका चर्मकाराच्या वस्तीत आणलं. आता बघा धोब्याकडून आता ते धोब्यांनी त्यांना आणलेलं चर्मकार म्हणजे जो चांबड्याच्या वाहणा वगैरे बनवतो त्या चर्मकाराकडे आलेलं आहे. आणि मग त्या ज्या चर्मकाराच्या घरी आणलं ते त्यांना बांधून त्यांच्यावर औषधोपचार केल्यानंतर त्यांच्या शरीरातलं सगळं विष उतरून गेलेलं आहे. आणि मग त्यांना तो जो चर्मकार आहे तो सुद्धा दत्तभक्तच असल्यामुळे त्याच्या घरी दत्तांचं अनुष्ठान पूजा संगीत चालू होतं, गायन चालू होतं. त्यावेळेला तो त्यांना स्वतःच्या गुरुबंधूप्रमाणे वाटू लागला होता. पण अचानक त्यांच्या मनामध्ये भावना जागृत झाली की तो ब्राह्मण आहे आणि आपण ब्राह्मण आहोत आणि तो चर्मकार जातीचा आहे ही जाणीव त्यांना झाली. आता पुढचं कथा ऐकूया. भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणा रसाची जणू वर्षाच करीत होते. त्याचे डोळे त्याच्या आत्मानुभव सुचवित होते. तो योगी आहे काय अशी शंका मला आली. माझ्याकडे वळून तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकार आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघालात. तुम्हाला कावळ्यांपासून त्रास झाला व स्पर्श झाला हा झाला हे सुद्धा मला माहीत आहे. तसेच माझे नाव आपले नाव शंकरभट आहे हेही मी जाणतो. आता त्या वल्लभदासांनी जो चर्मकारांचा वैद्य होता त्याचं नाव वल्लभदास होतं. त्या वल्लभदासांनी सगळं काही सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या या अचूक वक्तव्याने मी अवाक झालो. मला वाटले की त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येतात वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. श्री पिटिकापूर म्हणजे पंडितांचे माहेरघर. सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळालेले मल्ल्यादी बापन्ना अवधानलू यांनी त्या पुण्यभूमीत निवास केला होता. त्या परमेश्वराचे वर्णन करण्यास वेद थिटे पडले. त्या अपूर्व गोष्टीचे वर्णन अचूकपणे करणे अशक्य वाटल्याने फक्त नेती असे म्हणाले. त्या विधात्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. त्या सृष्टीकर्त्याने पिठापूर त्या पुण्यभूमीत श्रीपाद वल्लभ म्हणून जन्म घेतला. परंतु हे प्रगाढ वेदशास्त्र असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभांपासून दूर फेकले गेले. शुष्क वेदांताचा अर्थहीन तर्कवितर्क करणाऱ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा होत नाही. श्रीपादांची कृपा होण्यासाठी प्रगाढ पांडित्याची गरज नाही. आता बघा, शुष्क वेदांचा अर्थहीन तर्कवितर्क करणाऱ्यांवर काही श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा होण्यासाठी कोणी प्रगाढ पांडित असण्याची गरज नाही. सामान्य माणसांवर पण श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा होऊ शकते. आता कसं म्हटलेलं आहे ते बघा. पिटिकापूर म्हणजे पंडितांचे माहेरघर. सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले मल्लादी बापन्ना अवधानलू सुद्धा यांनी त्या पुण्यभूमीत निवास केला. त्या परमेश्वराचे
वर्णन करण्यास वेद थिटे पडले. म्हणजे कोणत्या परमेश्वराचे? श्रीपाद वल्लभांचे. आता काय म्हटलंय, सुरुवात कशी? श्रीपाद वल्लभांनी पिटिकापूरमध्ये जन्म घेतले आणि त्या श्रीपाद वल्लभांचं वर्णन करण्यास वेद थिटे पडले. त्या अपूर्व गोष्टीचे वर्णन अचूकपणे अशक्य असल्यास वेदांनी सुद्धा काय म्हटलं? नेती नेती. पण तिथल्या ब्राह्मणांना मात्र ते तर्कवितर्क करत असल्यामुळे श्रीपाद वल्लभांचं महत्त्व पटलेलं नाही आहे. तिथं काय म्हणतात? तुला टोचून जखमा केलेले हे कावळे म्हणजे पूर्वजन्मेचे पिटिकापूर येथील महापंडितच होते. त्यांनी आपले सारे कर्म श्रीपाद वल्लभांचे दिव्य स्वरूप त्यांनी आपले सारे जीवन हे श्रीपाद वल्लभांचे दिव्य स्वरूप दत्तस्वरूप न जाणता व्यर्थपणे व्यतीत केले. त्यांना वेद मुखोद्गत होते, पण त्याचा उपयोग काय? ते कर्म, जात, स्वाध्या हे शब्द वारंवार उच्चारून आपल्या उर्मटपणाचे प्रदर्शन करत होते. म्हणजे काय होतं, तर जे कावळे होते ते पिटिकापूरमधील पूर्वजन्मीचे महापंडित होते. पण काय होतं, पिटिकापूरमध्ये राहून सुद्धा त्यांनी श्रीपाद वल्लभांचं दिव्य स्वरूप हे जाणलं नाही आणि त्यांचं जीवन व्यर्थ केलं किंवा व्यर्थ घालवलं होतं. मृत्यूनंतर ते स्वर्गात गेले. इंद्राने त्यांची स्तुती केली. त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत म्हणाला, अहो तुम्ही क्रामांत आहात, तुम्ही घनपाठी आहात, तुम्ही जाती आहात, अहो तुम्ही तर्कवितर्क करण्यात पारंगत आहात. काय हे भाग्य! आम्ही शेकडो वेळा हजारो वेळा वेदांत पठन केले आहे. तुम्ही शेकडो वेळा हजारो वेळा वेदांत किती गुणी आहात! तुमच्या केवळ या गुणांमुळेच तुम्ही स्वर्गात पाऊल ठेवू शकलात. इंद्रलोकाच्या रहिवाशांनी त्यांची आकाशा एवढी स्तुती केली. आता हे जे पिटिकापूरमधले जे ब्राह्मण होते, जे महापंडित होते, ते मृत्यूनंतर स्वर्गात गेले आणि इंद्रलोकात गेल्यावर इंद्राने त्यांची स्तुती केली की तुम्ही खूप मोठे क्रामंत आहात, तुम्ही घनपाठी आहात, तुम्ही वेदांचा खूप वेळा पठन केलेलं आहे. आणि हे सगळे गुण त्यांचे गाऊन त्यांची स्तुती केली आणि तिकडच्या रहिवाशांनी सुद्धा त्यांची खूप स्तुती केली. परंतु या पंडितांना उपासमारीच्या तीव्र वेदना सहन कराव्या लागत होत्या. स्वर्गामध्ये दिव्य अमृत उपलब्ध होते, त्याचे प्राशन केल्याने तहानभूक यांच्यापासून कायमची मुक्तता मिळते असे त्यांनी ऐकले होते. परंतु त्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. त्यांनी हा प्रश्न इंद्रापुढे मांडला. त्यावर इंद्र उत्तरला, वेद म्हणजे परमेश्वराचे श्वासोच्छ्वास. परमेश्वर अमर्याद आणि अमर आहे, त्यामुळे वेदसुद्धा असीम आहेत. वेद हे सर्व धर्माचे आधार आहेत. वेद पठन करून तुम्ही परमेश्वराची स्तुती केली, त्याचे फळ म्हणून आम्ही देवतासुद्धा तुमची स्तुती करत आहोत. अन्यथा माझ्याकडून तुमची एवढी स्तुती प्रशंसा शक्य आहे का? एखाद्याला अन्नाची इच्छा असेल तर त्याने दुसऱ्याला अन्न पुरविले पाहिजे. एखाद्याने एक दाणा दान दिला तर आम्ही देवता वाढवून त्याचे 1000 दाणे करतो आणि दात्याला बक्षीस म्हणून ते परत करतो. तुम्ही काहीच दानधर्म केले नसल्याने आम्ही तुम्हाला कशी काय मदत करू शकतो? तुमच्या वेदपठणामुळे तुम्हाला प्रचंड फायदा झाला, त्यामुळे इंद्रलोक जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत तुम्ही मुक्तपणे इथे राहू शकता. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या जगात जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही चिरंतनपणे मुक्त राहू शकता. आता बघा, इथे अन्नदानाचं थोडंसं महत्त्व सांगितलेलं आहे की आता हे जे ब्राह्मण होते, पंडित होते, ते जेव्हा इंद्रलोकात गेले, इंद्राने त्यांची भरभरून स्तुती केली, सगळं काही झालं, पण त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा स्वर्गात कसं होतं? अमृत होतं. अमृत प्राशन केल्याने आपल्याला तहान भूक लागत नाही, पण त्यांना ते अमृत काही मिळालं नाही. सगळ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. का केलं? ते आता इंद्र काय म्हणतोय की तुम्ही वेद गायन केलं आणि वेद म्हणजे परमेश्वराचा श्वासोच्छ्वास आणि तुम्ही त्याचं पठण केल्यामुळे आम्ही तुमची एवढी स्तुती केली, नाही तर तुमची स्तुती करण्यात काही शक्य नव्हतं. पण काय असतं, तुम्हाला इथे भोजन मिळणार नाही, कारण का तुम्ही दानधर्म कधी केला नाही, कोणाला अन्नदान केले नाही, दानधर्म केले नाही. त्यामुळे तुम्ही जर एक अन्नाचा दाणा जरी दिला असतात ना दान म्हणून, तर आम्ही देवतांकडून तुम्हाला त्याचं वाढवून 1000 दाणे मिळाले असते आणि इथे तुम्हाला अन्न दात्याला आम्ही बक्षीस म्हणून परत करतो. पण तुम्ही दानधर्म केला नसल्याने तुम्हाला आम्ही काहीच मदत करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला इथे जेवण देऊ शकत नाही, भोजन मिळू शकत नाही. तुम्हाला जितका वेळ पाहिजे तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये मुक्तपणे संचार करू शकता आणि नंतर दुसऱ्या जगात कुठेही, म्हणजे स्वर्गात राहून नंतर तुम्ही कुठेही जाऊ शकता. म्हणजे फक्त वेदपठणाचं पुण्यफळ असल्यामुळे ते त्या स्वर्गलोकामध्ये
पोचले होते. इंद्राचे शब्द ऐकल्यावर आपल्याला किती कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार याची त्यांना कल्पना आली. त्यांच्या मनात आले की सर्व काळ अन्ना वाचून जगणे आणि दीर्घकालीन उपासमार क्षुधा सहन करणे ही खरोखरच असह्य अशी शिक्षा आहे. इंद्र पुन्हा म्हणाला, तुम्ही पवित्र अशा पादगया क्षेत्रात निवास केला, पण तुम्ही आत्मीयतेने तुमच्या पितरांचे पिंडदान केले नाही. या कार्यांना किती खर्च झाला याचीच तुम्ही आकडेमोड करीत बसलात. या अशा पवित्र विधीसाठी लागणारी श्रद्धा, भक्ती, निष्ठा तुमच्याकडे नव्हती. तुम्ही स्वादिष्ट अन्नपदार्थ खात आहात याच विचारात गुंगून गेला होता. परिणामतः तुमच्या पूर्वजांना मृत्यूनंतर उच्च स्थिती प्राप्त होऊ शकली नाही. तुमचे वारसही अशाच प्रकारचे वर्तन करीत आहेत. म्हणून खूप काळ जगलात आणि तुमच्या वर असलेल्या वैद्यकीय उपचारांना मोठ्या रकमा वाया गेल्या म्हणून तुमच्या मुलांना दुःख झाले. किती हा अन्नाचा अपव्यय, असेही ते उद्गारले. श्रीमन नारायणाचा अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ तुमच्यामध्येच होते. ते जेव्हा मुक्तीचा मार्ग दाखवित होते तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या शाप दिलेत. निष्फळ वाद प्रतिवादाचा सैर आनंद तुम्ही उपभोगलात. सर्व व्यापकत्व, सर्वज्ञता, सर्व शक्तिमानपणा इत्यादी अवतारांनी गुणवैशिष्ट्ये दृश्यमान असूनही तुम्ही आंधळ्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तावतार आहेत हे ओळखू शकला नाहीत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्याने देहशुद्धी झालेल्या व्यक्तीचे रक्तप्राशन करेपर्यंत तुम्ही व तुमचे पितर कावळे म्हणून राहतील असे विधिलिखित आहे. श्री वल्लभदास म्हणाला, शंकर भट याच कारणास्तव ते कावळे म्हणून जन्माला आले आणि त्यांच्या पूर्वीच्या चांगल्या गुणांमुळे तुझे रक्त चाखून उत्तम गती प्राप्त करू शकले. आता बघा काय कथा आहे. कुठचे कावळे काय आले, शंकर भटांना कशाला चावले. तर हे कावळे कोणतं, पिठापूरमधले पूर्वीचे ब्राह्मण स्वर्गात गेल्यावर त्यांनी अन्नदान केल्यामुळे तिथे त्यांना भोजन मिळालं नाही. इंद्राने त्यांना आणखीन एक गोष्ट सांगितली की तुम्ही दीर्घकाळ पृथ्वी पादगया क्षेत्र हे असं पवित्र क्षेत्र जिथे पिंडदान वगैरे हे विधी चालतात. पितरांची जी कार्य असतात, पिंडदान जे पितरांसाठी केलं जातं, आपले पूर्वज जे गेलेले असतात त्यांचं आपण श्राद्ध कर्म, पिंडदान वगैरे पादगया क्षेत्रीला जाऊन करत असतो. पण ह्या ब्राह्मणांनी पादगया क्षेत्रीच राहून कधी पिंडदान वगैरे केलं नाही. आपलं पितरांचं श्राद्ध कर्मसुद्धा केलं नाही आणि त्या पवित्र विधीसाठी लागणारी श्रद्धा भक्ती ही त्यांच्याकडे कधी नव्हतीच. फक्त स्वादिष्ट अन्नपदार्थ खात राहणे हाच त्या विचारात ते गुंगून गेले. परिणामतः काय झालं तर त्यांच्या पूर्वजांना मृत्यूनंतर उच्च स्थिती प्राप्त होऊ शकली नाही आणि त्यांचे वारसही अशाच प्रकारे, कारण का हे सुद्धा ब्राह्मण खूप वेद गायन वगैरे केल्यामुळे खूप काळ जगले आणि ते जगले असताना नंतर त्यांच्या औषधोपचारावर सुद्धा खूप खर्च झाला. तर त्यांची मुलंसुद्धा काय विचार करू लागले की अरे यांच्या अन्नपाण्यावर आपल्याला खूप खर्च करावा लागतोय, किती खर्च होतोय, असं त्या मुलांनाही सतत वाटू लागलं. आणि श्रीमन नारायण यांनी जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेतलेला आहे आणि ते त्यांच्यामध्येच असून सुद्धा हे जे ब्राह्मण होते त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे अस्तित्व, ते श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्व व्यापक, सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहेत अशा या अवतार गुणात त्यांच्यासमोर दृश्यमान होता. तो त्यांच्या काळात तो असून सुद्धा ते आंधळ्याप्रमाणे वागले आणि त्यांनी तसे त्यांचं काही ते आंधळ्याप्रमाणे वागले आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना ओळखू शकले नाहीत. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पवित्र नामाचे कधी त्यांनी स्मरण केले नाही. म्हणून त्यांना काय हे होतं तर श्रीपाद श्रीवल्लभांचे नामाचे स्मरण करून देहशुद्धी झालेल्या जर एखाद्या व्यक्तीचे त्यांनी रक्तप्राशन केले तर ते आणि केल्यावरच ते त्यांना मुक्ती मिळेल. आणि ते आणि त्यांचे जे हे होते कोण पूर्वज होते त्यांनी कावळ्याचा जन्म मग कावळे म्हणून राहतील आणि जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांचं रक्त पवित्र नामाने ज्याचं शरीर शुद्ध झालं अशा व्यक्तीचं रक्तप्राशन केल्यानंतर मग त्यांना मुक्ती मिळेल. म्हणून ते जेव्हा कावळ्याचे ते ब्राह्मण आणि त्यांचे पितर जेव्हा कावळ्याच्या जन्मात आले आणि त्या कावळ्यांनी शंकर भटांना टोचून त्याचे रक्त
प्राशन केले आणि त्याच्या चांगल्या गुणामुळे ते रक्त प्राशन केल्यानंतर त्यांना आता सद्गती प्राप्त झाले. तर आता कळलं हे कावळे कोण, तर पिठापूरमधले जे ब्राह्मण होते आणि त्यांचे जे पितर होते ते कावळे म्हणून जन्माला आले आणि त्यांनी मग मुक्तीसाठी मग श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेलं, ज्याचं देह शुद्ध झाला अशा व्यक्तीचं रक्त प्राशन केलं त्यांना मुक्ती मिळणार होती. म्हणून त्यांनी शंकर भटांना टोचून त्यांचं रक्त पिलं आणि त्यांना सद्गती मिळाली. नंतर वल्लभदास हा सर्वसामान्य माणूस नसून श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली. श्री वल्लभदास पुढे म्हणाले, हे शंकर भटा, तुझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या गंधाने आकर्षित झालेल्या सर्पांना सद्गती मिळाली. मी म्हणालो, हे वल्लभदासजी, हा प्रसंग का घडला? आता बघा शंकर भट वल्लभदासांना काय म्हणतात, हे वल्लभदासजी, हा प्रसंग का घडला? जर माझ्या शरीराला कावळे आणि सर्प व इतर प्राण्यांकडून अन्न म्हणून वापर केला गेला असेल तर माझ्या दृष्टीने तो अतिशय दुःखदायक अनुभव आहे. मी सतत कुठल्याही क्षणी कुणा प्राण्याचा हल्ला होईल या भीतीने दडपणाखाली आहे. श्री वल्लभदास म्हणाले, ही सर्व श्रीपादांची लीला आहे. अशा प्रकारची भीती बाळगू नकोस. हे अपघात भविष्यात घडणार नाही. जो जीवनदायी असतो त्याला फक्त जीवन संपवण्याचा अधिकार असतो. म्हणूनच असा अधिकार देवांव्यतिरिक्त कोणालाही बहाल केलेला नाही. तथापि तुझ्या काही पूर्वजांनी स्मशानाची कलिदेवतेची अर्चना केली होती. त्या मंत्राच्या सहाय्याने त्यांना न आवडणाऱ्या अनेक लोकांना ठार केले. त्या लोकांच्या अनैसर्गिक मृत्यूला जबाबदार असल्याने त्याची खूप मोठे पाप केले. त्या दुष्कृत्याचे त्यामुळे हे सर्प म्हणून जन्माला आले. पण तू त्यांच्या घराण्यात जन्माला आल्याने तुमच्यात रक्ताचे नाते, शिवाय तुला श्रीपादांची कृपा प्राप्त झाली. ज्या छोट्या गुणामुळे हा प्रसंग घडला आणि त्यांना सद्गती प्राप्त झाली. ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय हा धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय व व्यापार, गाईगुरांचे रक्षण, मशागत, क्रय विक्रय आदी व्यवहार करावे, त्यामुळे तो स्थिर वृत्तीचा असावा. शूद्राने प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. असे असून सुद्धा भगवंताच्या कृपेसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब असा भेदभाव नाही. ब्राह्मण क्षत्रिय धर्माने अनुसरून राजा बनू शकतो. ब्राह्मणाच्या ज्ञानाची इच्छा असेल तर ब्राह्मणाच्या ज्ञानाची इच्छा जेव्हा क्षत्रिय करतो तेव्हा त्याने ब्राह्मणाच्या कर्तव्याचा स्वीकार करावा. कुसुमश्रेष्ठींनी वैश्य असून सुद्धा क्षत्रिय धर्माची निवड केली आणि राज्यकर्ता झाले नाही का? ब्राह्मण धर्मानुसार शत्रूला ठार करणे पाप आहे, पण क्षत्रिय धर्माचे कर्तव्य आहे ते विहित केले आहे. तू ब्राह्मण असून सत्यनिष्ठ आहेस, त्यामुळे अहिंसा हा तुझा परमोधर्म आहे, पण तो धर्म कसायाचा असू शकत नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीला कर्माची योग्य फळे हवी असतील तर त्याची कोणतीही जात असली तरी त्याने स्वीकारलेल्या धर्माची कर्तव्ये पार पाडावी. तू आता आजारी असल्याने तू आता वैद्याबरोबर असणे आवश्यक व इष्ट आहे. त्या कारणास्तव तुला माझ्याकडे आणण्यात आले. श्रीपाद श्रीवल्लभांचे आमच्याकडे प्रत्येक क्षणी लक्ष असते, त्याची कृपया नोंद घ्यावी. तुझ्या बालपणी तू भगवान विष्णूंच्या स्तोत्राचे पठण आपल्या मित्रांसोबत विनोदी ढंगाने पोरकटपणाने करत होतास. हे खरे ते विष्णू स्तोत्र होते. त्याच्या श्लोकाचे शब्द असे होते: शुक्लांबरम धरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नम वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. आता बघा, थोडंसं इथे थांबून आधी मागच्या गोष्टींचं विश्लेषण करूया की काय झालं. आता कावळ्यांनी का टोचलं ते कळलं, तर सर्पांनी का हे केलं. तर इथे वल्लभदास काय म्हणतात की मनुष्याला जीवन देणे आणि ते जीवन संपवणे हा अधिकार कोणाचा असतो? परमेश्वराचा की देवतांचा असतो. पण काय झालं, ह्या शंकर भटांचे जे पूर्वज होते त्यांनी काय केलेलं की
स्मशानातील कलिदेवतीची अर्चना, म्हणजे जे काही काळ्या विद्या वगैरे काय असं म्हणतो ना आपण, त्या प्रकारच्या विद्यांची अर्चना करून त्यांनी मंत्राच्या साहाय्याने त्यांना न आवडणाऱ्या लोकांना ठार केलं. तर त्यांनी काय केलं, तर ज्या लोकांचा मृत्यू समय काय ठरलेला नव्हता, पुढे होता, पण त्यांनी अनैसर्गिक मृत्यूला ते जबाबदार ठरल्याने त्यांच्या दुष्कर्मामुळे ते सर्प म्हणून जन्माला. आणि या सर्पांचं शंकर भटाशी, कारण का ते पूर्वज असल्यामुळे, त्यांचं रक्ताचं नातं असल्यामुळे, मग त्यांनी त्या शंकर भटांना स्पर्श दंश करून त्यांचे रक्त प्याले आणि मग त्यांना सद्गती प्राप्त झाली. तर आता लक्षात आलं, जे कावळे होते ते कोण होते, तर पिठापूरमधले पूर्वजन्मीचे ब्राह्मण होते. आणि जे सर्प होते ते स्वतः शंकर भटांचे पूर्वज होते, ज्यांनी अशा काही वाईट विद्या करून काही न आवडणाऱ्या लोकांना मारलं होतं. त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूला ते जबाबदार होते. आणि त्या अनैसर्गिक मृत्यूला ते जबाबदार असल्यामुळे त्यांना, कारण का कोणाचंही जीवन संपवणं हे प्रत्यक्ष परमेश्वराचं कार्य आहे. ते जसं जीवन देण्याचं कार्य हे परमेश्वर करत असतो, तसंच ते जीवन संपवण्याचं कार्यसुद्धा परमेश्वरच करतो. पण त्या परमेश्वराच्या कार्यात विघ्न आणून अनैसर्गिकपणे त्यांनी काही लोकांना मारलं होतं काळ्या विद्येचा वापर करून. म्हणून मग त्यांना सर्प म्हणून जन्माला यावं लागलं. आणि शंकर भटांची त्यांचं रक्ताचं नातं असल्यामुळे शंकर भटांचं रक्त प्यायल्यामुळे त्यांना सद्गती मिळाली. तर हे जे सर्प होते ते शंकर भटांचे पूर्वजच होते, ज्यांनी काळी विद्याचा वापर करून काही त्यांना न आवडणाऱ्या लोकांना मारलेलं होतं. आणि पुढे मग धर्मानुसार कसं आपलं वर्तन असावं त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. क्षत्रियाने क्षत्रियाचा धर्म पालन करावं, ब्राह्मणाने ब्राह्मणाचा धर्म पालन करावं, वैश्याने वैश्याचा. आणि तुम्ही कोणत्याही जन्माने काही असला तरी जर तुम्ही एखादा व्यवसाय तसा स्वीकारलात, म्हणजे एखादा क्षत्रिय आहे आणि त्यांनी जर ब्राह्मणाची विद्या जनाची इच्छा, मग त्याचं पूर्ण वागणं हे ब्राह्मणाप्रमाणे असं. एखाद्या वैश्यानी जसं कुसुम श्रेष्ठी हे वैश्य म्हणजे वाणी होते, पण त्यांनी राज्य करण्याचा निर्णय घेतला, मग त्यांचा जो धर्म होता तो राज्याचा. आता ब्राह्मणाला वध करण्याचा अधिकार नाही, म्हणजे कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे, कारण का ब्राह्मणाचं कर्म काय तर अहिंसा आहे. पण क्षत्रियाला रक्षणासाठी तो कोणालाही आपल्या धर्मानुसार, जर तो प्रजा असेल, राजा असेल, तर त्याला प्रजारक्षणासाठी तो कोणाचाही वध करू शकतो. म्हणजे जे काही अधिकार आहेत ते तुमच्या वर्णाप्रमाणे, तुमचं जे वर्णाप्रमाणे तुमचा धर्म असेल जो तुम्ही स्वीकारलेला आहे, तर राजाचं कर्तव्य आहे की कधी लढाई झाली, युद्ध झालं, तर आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी दुसऱ्या राजाला तो हे करून त्याचा माणसांचा वध करू, लढाईमध्ये तो मारू शकतो, पण तो अधिकार ब्राह्मणाला नाही. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आचरण हे, आपलं कर्म हे आपण स्वीकारलेल्या धर्माप्रमाणे चाललं पाहिजे. आता एखादा ब्राह्मण क्षत्रियाप्रमाणे वागू शकतो, जसं की मोठं उदाहरण म्हणजे परशुराम. आता इथे ह्याच्यात दिलेलं नाही, पण परशुराम हे कोण होते, ब्राह्मण होते, पण ते क्षत्रियाप्रमाणे वागले. त्यांनी पृथ्वी, मग त्यांनी त्यावेळेला परसा घेऊन अनेक वेळा लढाई केली आणि क्षत्रियांचा त्यांनी नाश केला, म्हणजे ते क्षत्रियाप्रमाणे त्यांनी लढाई केली. तर इथे कुसुम श्रेष्ठी म्हणून जे वैश्य आहेत त्यांनी राज्यकर्त्याचं काम केलं, क्षत्रियाचं काम केलं. तर तुमच्या स्वीकारलेल्या धर्माप्रमाणे तुमचं कर्म असलं पाहिजे, पण ब्राह्मणाचा धर्म हा अहिंसाच असला पाहिजे, इथे असं स्पष्टपणे सांगितलं. तर आता आजच्या कथेमध्ये शंकर भटांना सर्प आणि कावळे या दोघांनी दंश केलेला आहे. आणि ते सर्प आणि कावळे कोण होते ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर आणि आजचा जो कथेचा प्रश्न आहे तो तेच आहे की शंकर भटांना दंश केलेले कावळे कोण होते आणि शंकर भटांना दंश केलेले सर्प कोण होते. आणि श्रीपाद वल्लभांची जेव्हा कृपा झाली तेव्हा श्री वल्लभदासांनी जेव्हा शंकर भटांना वाटलं की आता हे कावळे, जर आता मी कसं असतं, मी पवित्र आहे, माझा देह पवित्र आहे, पण जर कोणाची पापं नष्ट होत असतील म्हणून ते प्राणी स्वरूपात किंवा पशु स्वरूपात येऊन जर माझ्यावर हल्ला करून मला जर हे करत असतील, रक्तबंबाळ करत असतील आणि त्यांना सद्गती मिळणार म्हणून माझी जर अवस्था होत असेल, तर श्रीपाद वल्लभदासांना शंकर भट काय म्हणतात, मला आता प्राण्यांची भीती वाटू लागली आणि माझ्यावर कधी असं घडू शकतं असं मला वाटू लागलं. तेव्हा वल्लभदास त्यांना काय म्हणतात की असं काही तुमच्यावर नेहमी घडणार नाही. श्रीपाद वल्लभांची कृपाने तो हा प्रसंग जो आता घडला हा यापुढे
तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी होणार नाही, तुमच्यावर हल्ला होणार नाही. आता ज्या ज्या कावळ्यांनी आणि ज्या सर्पांनी तुम्हाला दंश केला त्यांना मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना आता सद्गती प्राप्त झाली. आणि आजचा प्रश्नसुद्धा हाच आहे. पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. शंकर भटांना दंश करणारे कावळे आणि सर्प कोण होते? दोघांची उत्तरं वेगवेगळी आहेत, त्यामुळे दोघांची उत्तरं ज्यांना शक्य होतील त्यांनी वेगवेगळीच द्यायची आहेत. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो. तर आपण हा अध्याय आता इथेच थांबवतो. शेवटचा जो श्लोक पुन्हा एकदा, आणि उद्या ह्याच श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत उद्याच्या भागाला. तर तो श्लोक आता मी म्हणतो आणि हा भाग इथे तर विष्णू स्तोत्रामधील श्लोक आहे. शुक्लांबरम धरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. आता ह्या श्लोकावर आपण संपवतो. तर आजची कथा भाग हा आपण इथेच या श्लोकावर संपवतो. उद्या या श्लोकापासूनच सुरुवात करू आणि दुसऱ्या अध्यायाचा जो काही भाग आहे राहिलेला त्याची आपण सांगता करणार आहोत. कारण का दुसऱ्या अध्यायाची तर 2च पानं राहिलेली आहेत, पण कसं आहे हळूहळू जर कथा श्रवण केली तर ते चांगलं असतं. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.